वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. ओके, आजच्या सेशन्स मध्ये आपण वॉलच्या ज्या रिमेनिंग टाईप्स राहिलेल्या त्या आता आपण कम्प्लीट करणार आहे. ज्याच्यामध्ये कर्टन वॉलचा टाईप आपण आज बघणार आहे. त्याचबरोबर वॉलवरती रिव्हॉल्व आणि स्वीप या दोन कन्सेप्ट आपण अप्लाय करतो. तो त्या कशा अप्लाय करायच्या, कशासाठी करायचा, तो पोर्शन्स पण आपण आजच्या सेशन्स मध्ये बघणार आहोत. कालच्या सेशन्स मध्ये आपण बघितलेलं की वॉलच्या ज्या दुसरे टाइप्स होते, कोर वॉल असेल, स्टॅक्ड वॉल किंवा फाउंडेशन वॉल कसं क्रिएट करायचं, मटेरियल्स कसं क्रिएट करायचं, मटेरियल कसं अप्लाय करायचं वॉलवरती, हे आपण कालच्या सेशन्स मध्ये इथं काय केलंय, कव्हर केलेलं आहे. ओके, आता मला बघायचंय कर्टन वॉलचा प्रकार. ठीक आहे, तर स्टार्टिंगला मी प्रोजेक्ट स्टार्ट करते. इथं आर्किटेक्चर टेम्पलेट घेते मी, आणि इम्पेरिकल टेम्पलेट म्हणजे फूट आणि इंचेसचं टेम्पलेट इथं घेणार आहे. आता इथं जर मी बघितलं, काल तुम्हाला दाखवलेलं वॉल्स मध्ये वेगवेगळे टाईप झाले. त्याच्यामधल्या दोन आपण काल बघितल्या, ज्याच्यामध्ये कोर वॉल आणि तुमची स्टॅक्ड वॉल. स्टॅक्ड वॉल खाली बघितली, ज्याला की फाउंडेशन वॉल पण म्हणतात, आणि कोर वॉल ज्याच्यामध्ये आपण लेअर्स क्रिएट करतो वेगवेगळे. ठीक आहे, त्याला आपण कोर वॉल म्हणतो किंवा लेअर्स वॉल पण तुम्ही इथे म्हणू शकता. सो हे वॉल कसं क्रिएट करायचं हे आपण कालच्या सेशन्स मध्ये बघितलं. आता येते इथं कर्टन वॉलकडे. जर कर्टन वॉल मध्ये बघितलं तर तीन मला इथं वेगळे टाइप्स दिसतात: कर्टन वॉल, एक्सटर्नल ग्लेझिंग आणि स्टोर फ्रंट. अशा तीन वेगळ्या वॉल्स दिसत आहेत इथं. ठीक आहे, आता कर्टन वॉल म्हणजे काय, तर प्लेन ग्लासची वॉल असेल. आता ग्लास वॉल तर आपण यूज करत नाही, मग ग्लास कुठे यूज करतो, तर जर तुम्ही बघितलात, मला जर एक मोठी विंडो सोडायची असेल, ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही कर्टन वॉलचा क्रिएट करू शकताय. ओके, आता कारण तुम्ही जर स्वतः जर तेवढी विंडो जर क्रिएट करत असाल, कस्टमाइज करावं लागेल साईज तुम्हाला, त्याच्या अकॉर्डिंग विंडो क्रिएट करत बसत, त्यामध्ये वेळ जाईल. सो त्याच्यासाठी तुम्ही कर्टन वॉलनीच विंडो तिथं शो करू शकता. प्लस तुम्हाला जर स्लायडिंग डोर दाखवायचं असेल तर तुम्ही तिथं कर्टन वॉलचा क्रिएट करू शकताय. जसं आता तुम्ही बघताय मोठमोठ्या कंपनीज असते, त्याच्यामध्ये फर्स्ट इलेव्हेशन्सला त्यांचा पूर्ण ग्लास क्रिएट केलेला असतो. तर तो ग्लास क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला कर्टन वॉलचाच यूज करावा लागेल. आता याच्या कर्टन वॉल मध्ये तीन वेगळे टाइप्स दिले, तर त्याच्यातली कुठली तुम्ही एक्झॅक्टली कुठे यूज करता तो पोर्शन बघूया. आता मी कर्टन वॉल इथं सिलेक्ट केली. फर्स्ट मी इथं ड्रॉ केली एक कर्टन वॉल. ओके, राईट बटन क्लिक, आणि मी इथे 3D व्ह्यू घेते. तर ही माझी काहीतरी कर्टन वॉल्स इथे क्रिएट झाले. आपण इथून रिअलिस्टिक व्ह्यू ठेवूया म्हणजे तुम्हाला दिसेल कर्टन वॉल. ठीक आहे, ही माझी कर्टन वॉल इथं ड्रॉ झालेली आहे. कर्टन म्हणजे प्लेन एक ग्लास फॉर्म मध्ये ही दिसते. पण समजा तुम्ही जर म्हटला की मी इथं ब्रिक वर्क केले आणि त्याच्या पर्टिक्युलरली मला तिथं वॉलमध्येच ती ऍज अ विंडो, जसं तुम्ही म्हटला मॅम की विंडोज फॉर्म मध्ये तुम्हाला सोडायचं असेल, क्रिएट करायचं असेल, तर कर्टन वॉल क्रिएट होते. तर ते कसं करणार? सो परत येते फ्लोर प्लॅन्स वरती, इथं जाते वॉल्स मध्ये, वॉल आर्किटेक्चर, आणि इथून आपण एक बेसिक वॉल घेऊ. ओके, बेसिक आता इथं जसं असेल जनरिक 6 इंचेस 8 इंचेसची वॉल जी आहे ती इथं मी ड्रॉ करून. ठीक आहे, आणि या वॉलमध्ये मला इथं कुठेतरी एक स्लायडिंग डोर या स्लायडिंग विंडो दाखवायची. तर मी त्याच्यासाठी काय केलं, परत जाते वॉल्स मध्ये, वॉल आर्किटेक्चर्सला आलात, इथं फक्त या अरोवरती क्लिक करून कर्टन वॉलला सिलेक्ट करायचं. कर्टन, ठीक आहे. आता कर्टन वॉल क्लिक केल्यावर ऑलरेडी इथं मी ब्रिक वर्कची किंवा एक जनरिक वॉल जी आहे ती आपली इथं ड्रॉ केली आहे. आणि परत मी याच्यावरती जर कर्टन वॉल क्रिएट करत असेल तर त्या दोन वॉल्स ओव्हरलॅप होतील, राईट. सो तो ओव्हरलॅप होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे, एडिट टाईप मध्ये जाणार आहे. इथे प्रॉपर्टीज ब्राउझर मध्ये एडिट टाईपला क्लिक करा, आणि इथं ऑप्शन दिसतंय ऑटोमॅटिकली इम्बेडेड, याच्यावरती क्लिक करायचं. ओके, ऑटोमॅटिकली इम्बेडेड म्हणजे ती त्या वॉलमध्ये काय होईल, मर्ज होईल. सो ते काय केलं मी, ऑटोमॅटिकली इम्बेडेड वरती क्लिक, अप्लाय अँड ओके केलं एकदा. तर इथं आलं. आता इथं तुम्हाला कुठल्या म्हणजे एक्झॅक्टली किती लेंथ पर्यंत पाहिजे तेवढी लेंथ इथं तुम्ही काय करू शकता, ड्रॉ करू शकता. समजा मला इथून इथंपर्यंत काहीतरी पाहिजे, क्रिएट केलं. आपण 2 वेळा एंटर करून किंवा कॅन्सल करून बाहेर आलात कमांड मधून, परत येते इथं 3D व्ह्यू मध्ये. तर ही बघा अशी क्रिएट झाली. पण मला वरून काहीतरी सील हाईट द्यायचे, खालून बॉटम पासून पण एका समथिंग हाईट वरती पाहिजे. तर ती कसं ऍडजस्ट करणार तुम्ही या वॉलला, तर वॉलला क्लिक केला तर इथे 2 एरोज भेटतील. या एरोच्या मदतीने पण तुम्ही ड्रॅग करून काय करू शकताय, तुम्हाला जितक्या डिस्टन्स पर्यंत हवंय तेवढ्या डिस्टन्स पर्यंत त्याला काय करू शकताय, तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. ओके, अदरवाईज तुम्ही जेव्हा वॉलला सिलेक्ट करताय, प्रॉपर्टीज पॅनल मध्ये तुम्हाला त्या वॉल रिगार्डिंग प्रॉपर्टीज डिस्प्ले होत आहे. सो इथं तुम्ही अनकनेक्टेड मध्ये अप टू लेंथ कुठपर्यंत हवंय तुम्हाला टॉपला,
इथून तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. आता इथं समजा मी टाकलं टोटल हाईट आपल्या वॉलची आहे अनकनेक्टेड 22 फीट. सो मला अप टू लेवल 2 पर्यंतच ती वॉल ठेवायची, किंवा तुम्ही इथून अनकनेक्टेड ठेवा आणि ह्याची हाईट जी आहे ती मी ठेवली समजा 10 फीट. ओके. आणि बेस हाईट जी आहे ती टाकली मी समजा इथून 6 इंचेस. एंटर. आता इथं करा अप्लाय. बघा आली. टोटल 20 फीटची लाईन आहे ना, त्यामुळे एवढी डिस्टन्स तुम्हाला इथे डिस्प्ले होते. या लाईनच्या हाईटला मी काय करते, 12 फीट, अप टू 12 फीट पाहिजे मला. अप्लाय. तर या टाईप दिसते. तर ही झाली प्लेन. आता इथं समजतंय तुम्हाला की ही पर्टिक्युलर जी वॉल आहे प्लेन, ती म्हणजे तुमची कर्टन वॉल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही विंडोसाठी स्पेस सोडलाय किंवा स्लायडिंग डोअरसाठी स्पेस सोडलाय. पण आता तुम्ही म्हणाल मॅम, आपण जर बघितलं तर स्लायडिंग डोअर असेल, स्लायडिंग विंडोज असतील, तर त्याच्या साईडला एक फ्रेम असते, म्हणजे एक स्टीलचा पोर्शन क्रिएट केलेला असतो त्या विंडोज वरती किंवा डोअरच्या एजेसला, कॉर्नर्सला असेल. तर त्याला आपण काय म्हणतो, मुलियन्स म्हणतो. ठीक आहे. तर ते मुलियन्स मला इथं क्रिएट करावं लागेल, तर मस्तच कळेल ना की ही पर्टिक्युलरली विंडो आहे का डोअर आहे. सो ते कसं क्रिएट करणार आपण, तर त्याच्यासाठी इथंच तुम्हाला बघा स्क्रीनवरती जर बघितला तर तुम्हाला ग्रीड, मुलियन असे दोन ऑप्शन दिसतात. त्यांनी ग्रीड, कर्टन सिस्टीम अशी पण ऑप्शन दिसते. कर्टन सिस्टीम आपण आता बघणार नाहीये, हे आपण मासिंग अँड साईटमध्ये बघणार आहे. सो इथं कर्टन ग्रीड दिसते तुम्हाला आणि मुलियन्स. ओके. आता जेव्हा तुम्ही, मी जे सांगितलं तुम्हाला की आपण एक स्टील फ्रेमिंग त्याच्या शेजारी करतो ग्लासच्या, किंवा त्याच्या वरती करतो डिव्हायडेशन साठी असेल, तो म्हणजे मुलियन्सच्या मदतीने करतो. आणि मुलियन्स कधी अप्लाय होईल, जेव्हा तुम्ही ग्रीड तिथं क्रिएट कराल तेव्हाच तुम्हाला तिथं मुलियन्स अप्लाय. सो मी इथं घेते फर्स्ट कर्टन ग्रीड. आणि तुम्हाला कुठं अप्लाय करायचं, एक मिडलला पाहिजे. ओके. तर घेतला. हॉरिझॉन्टली एक पाहिजे असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टली पण हिला काय करू शकता, ऍड करू शकता. तुमच्यावरती आहे ग्रीड तुम्ही कसं करताय. मला इथं फक्त व्हर्टिकलीच ग्रीड हवी होती, सो मी स्किप केलं. पण जेव्हा मी कर्टन ग्रीड घेते तर मला इथं वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. ऑल सेगमेंट, वन सेगमेंट, ऑल एक्सपेक्टेड पिकड सेगमेंट असे दिसत आहेत. ठीक आहे. आता म्हणजे काय आहे, आता वन सेगमेंट म्हणजे मी या पर्टिक्युलरली ग्लासला दोन पार्टमध्ये डिवाइड केले. ऑल सेगमेंट केलं तर काय होते, ती अप टू म्हणजे स्टार्ट टू एंड ग्रीड इथे क्रिएट होते. पण जेव्हा मी वन सेगमेंट करते तर ती पर्टिक्युलरली फक्त जिथपर्यंत तुम्ही पार्टिशन्स केलंय तेवढ्याच पोर्शन्स पर्यंत इथे तुम्हाला काय होईल, ती क्रिएट झालेली दिसेल. ओके. म्हणजे स्टार्ट टू एंड झाले का ती हॉरिझॉन्टली नाही झाली, ती फक्त एका हाफ पोर्शन पर्यंतच क्रिएट झाले, ती झाली वन सेगमेंट. ऑल पिकड एक्सपेक्टेड म्हणजे जेवढे तिला पीक पॉईंट दिसत आहेत तेवढ्यावरती ती काय करेल, ग्रीड फॉर्म जी आहे ती क्रिएट करून घेईल. या टाइप मध्ये असे तीन वेगळे ऑप्शन दिसतात. ठीक आहे. ग्रीड क्रिएशन झालं. आता एकच मिनिट ही वॉल मी डिलीट करते म्हणजे तुम्हाला कळेल. हे झालं तुमचं ग्रीड, ग्रीड क्रिएट इथं. ठीक आहे. आता मी मुलियन्स कडे येते. मुलियन्सला क्लिक क्लिक करा. इथं पण अगेन दोन ऑप्शन्स आहेत, ग्रीड लाईन, ग्रीड लाईन सेगमेंट आणि ऑल ग्रीड लाईन्स. ओके. ग्रीड लाईनला जर क्लिक केलं तर पर्टिक्युलरली ज्या ग्रीड लाईनला सिलेक्ट कराल तेवढ्याच ग्रीडसाठी ती काय होईल, मूल्यन जो आहे तो क्रिएट केला जाईल. ग्रीड लाईन सेगमेंट जसं मी इथं हा पोर्शन्स वरती एक ग्रीड क्रिएट केली असती तर ती पर्टिक्युलरली तेवढ्याच पोर्शन्सला काय झालं असतं, क्रिएट झाली असते. म्हणजे जे आता समजा इथे चार पार्ट केले तर त्या चारही पार्ट मधला फक्त एकाच पार्टला ती काय होणार, मूल्यन अप्लाय होणार. आणि ग्रीड लाईनच्या मदतीने जेवढा ग्रीड सिलेक्ट करताय तेवढ्या ग्रीड वरती ती अप्लाय होणार. ऑल ग्रीड लाईन्स म्हणजे ही सगळ्याच पोर्शन्सला ऍड होईल. सो ऑल ग्रीड लाईन्सला क्लिक केलं, अप्लाय केलं, ओके, एस्केप करा. आता बघा आलं हे फ्रेमिंग. तर आता वाटतंय विंडो असेल किंवा डोअर, स्लायडिंग डोअर या टाईप. स्लायडिंग डोअर असला थोडंसं पोझिशन याची पुढे मागे करावी लागते, एवढंच. समजलं. तर असं तुम्ही काय करू शकता, इथं प्लेन जी कर्टन वॉल आहे ती प्लेन वॉल आहे, त्याच्यावरती तुम्ही ग्रीड अप्लाय करा आणि देन मुलियन्स अप्लाय करा. आता हे तर झाले मी की मॅन्युअली अप्लाय केलं. मॅन्युअली म्हणजे मी स्वतः इथून ऍक्सेस केलं कर्टन ग्रीड आणि मुलियन्स. समजा तुम्हाला तर त्याच वॉलमध्ये एडिट करायचं असेल तर समजा इथे एक प्लेन वॉल मी ड्रॉ केली. ही माझी ग्लासची एक वॉल आहे आणि या वॉल्स मध्ये मला काय करायचे, 3 या 4 पार्ट्स मध्ये इथं हे क्रिएट करायचे, ग्रीड अप्लाय करायचे आणि त्याच्यावरती मुलियन्स पण करायचे. तर तुम्ही इथे ग्रीड सिलेक्ट करून इथं वन बाय वन अप्लाय करू शकता. अदरवाईज वॉलला सिलेक्ट करा, एडिट टाईप मध्ये या,
इथे करा डुप्लिकेट. ओके. देन इथं तुम्हाला ऑप्शन दिसते बघा, इथं व्हर्टिकल ग्रिड, हॉरिझॉन्टल ग्रिड. ओके, त्याच्याच खाली व्हर्टिकल मुलियन्स, हॉरिझॉन्टल मुलियन्स असे टाइप्स भेटतात. ओके, मग आता मी समजा व्हर्टिकल ग्रिड मला इथं पाहिजे आणि हॉरिझॉन्टल, अशा दोन्ही वे मध्ये इथं ग्रिड अप्लाय करायचे. तर मी फर्स्ट जाते व्हर्टिकल ग्रिड मध्ये. इथं ननच्या इथं क्लिक करा. ओके, क्लिक केल्यावर मला खाली ऑप्शन दिसतात. फिक्स डिस्टन्स दिसते, फिक्स्ड नंबर दिसते, मॅक्झिमम स्पेसिंग, मिनिमम स्पेसिंग असे वेगवेगळे ऑप्शन दिसते. मग आता समजा तुम्ही जर पर्टिक्युलरली ग्रिड त्या होल ग्लास वॉलवरती किती किती डिस्टन्स वरती ग्रिड पाहिजे ते जर तुम्ही ऍड केलेलं असेल, कॅल्क्युलेट केलं असेल, तर त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता मॅक्झिमम स्पेसिंग किंवा मिनिमम स्पेसिंग याचा सिलेक्शन करू शकताय. समजा तुम्ही एक डिस्टन्स डिसाईड केले की एवढ्या एवढ्या डिस्टन्स वरती पाहिजे, तर तुम्ही काय करणार आहे, फिक्स डिस्टन्स टाका आणि सगळ्यांसाठी इक्वल डिस्टन्स तो घेऊन जाईल. आणि फिक्स नंबर्स म्हणजे तुम्हाला फक्त इथे किती नंबर्स पाहिजे तेवढे नंबर्स तुम्ही इथे एंटर करू शकता. ठीक आहे, ते झालं फिक्स नंबर्स. आता म्हणा मॅम फिक्स डिस्टन्स आणि मिनिमम स्पेसिंग, मॅक्झिमम स्पेसिंग मध्ये डिफरन्स आहे. फिक्स्ड डिस्टन्स मध्ये काय होतं, तो जेवढी लेंथ आहे त्याला तो इक्वल पार्ट मध्ये कट करतो. पण जेव्हा मॅक्झिमम मिनिमम स्पेसिंगला जाताय तुम्ही, जेव्हा स्पेसिंग डिफाईन करताय, तर तो त्या होल लेंथ मध्ये किती मिनिमम इक्वल करेल तेवढा करतो आणि लास्टचा जो पार्ट उरेल तो एक्स्ट्रा असेल किंवा कमी असेल तो ऍज इट इज तसं सोडून देतो सॉफ्टवेअर. सो त्याच्यासाठी तुम्ही इथं डिसाईड करताना की फिक्स डिस्टन्स घेणार आहे, फिक्स नंबर घेत आहे, मॅक्झिमम स्पेसिंग, मिनिमम स्पेसिंग काय डिसाईड करताय हे तुमच्यावरती आहे. ठीक आहे, सो फिक्स डिस्टन्स मी इथं ठेवला आणि इथं एक डिस्टन्स टाकला फिक्स. ओके, समजा मी 2 फीटचं डिस्टन्स, हे झालं व्हर्टिकलीचं. आता हॉरिझॉन्टली सेम, हॉरिझॉन्टली मला पण एक फिक्स डिस्टन्स पाहिजे किंवा फिक्स नंबर्स पाहिजेत मला. आणि नंबर किती पाहिजे तुम्हाला, आता तो कॅल्क्युलेट करेल हॉरिझॉन्टल डिस्टन्स अकॉर्डिंग. सो त्याच्यासाठी मी काय करते, फिक्स डिस्टन्स करते आणि डिस्टन्स आता याचा होलचा जो मिडल असेल त्याच्यावरती डिपेंड आहे. तर मी इथं टाकलं समजा 3 फीट. ओके, मी करते अप्लाय ऍड. ओके, तर इथं ग्रिड क्रिएट झाले बघा. आता हे 3 3 फीटच्या माझ्या हॉरिझॉन्टली उभ्या साईडला झाल्यात आणि व्हर्टिकली 2 2 फीटच्या उभ्या. चला, मला आता ग्रिडची स्पेसिंग जी आहे ना ती चेंज करायची. तर मी परत येते इलिट टाईप मध्ये, इथे येते फिक्स डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जे आहे ते मी वाढवते. 6 फीट केलं, अप्लाय. बघा आता आलं. आणि हे हॉरिझॉन्टल ग्रिडचं पण जे स्पेसिंग आहे ते करते मी 7 फीट आणि अप्लाय. ओके, तर झालं. दोन वे मध्ये हॉरिझॉन्टल ग्रिड आणि व्हर्टिकली तुमच्या जेवढ्या डिस्टन्स नुसार कॅल्क्युलेट केलं तेवढं क्रिएट झालं. ओके, आता म्हणजे मी 2 वेनं केलं. एक तर तुम्ही आर्किटेक्चर मधनं, आर्किटेक्चर टॅबवरनं तुम्ही कर्टन ग्रिडला सिलेक्ट करून इथे ग्रिड मार्क करू शकताय. अदरवाईज त्या वॉलला सिलेक्ट करून एडिट टाईप मध्ये जाऊन पण ग्रिड करू शकता. आता मूल्यांस पण 2 वेने, इथं क्लिक करून पण इथं डायरेक्टली अप्लाय करू शकते. अदरवाईज वॉलला सिलेक्ट, एडिट टाईप, आणि एडिट टाईप मध्ये आल्यानंतर इथं मूल्यांस भेटतात. आता इथं बघा, व्हर्टिकल असेल हॉरिझॉन्टल, फर्स्ट दिसते इंटेरियर टाईप, बॉर्डर 1, बॉर्डर 2. बॉर्डर 1 म्हणजे ज्या साईडला स्टार्ट केलंय ती बॉर्डर 1, ज्या साईडला एंड झालाय ती बॉर्डर 2, आणि इंटरमिडिएट जे असतील त्याला आपण इंटेरियर म्हणतो. ठीक आहे, सो आता इथं मी व्हर्टिकल मुलियन्सला पण चेक इंटेरियर टाईप मध्ये आले तर इथं मला वेगवेगळे टाईप्स दिसतात. म्हणजे तो मुलियन्स तुम्हाला कशा शेपमध्ये अप्लाय करायचे, रेक्टँगल करायचंय, स्क्वेअर करायचे की सर्क्युलर शेपमध्ये तुम्ही ते काय करणार आहे, अप्लाय करणार आहे. ओके, आता मला समजा इथं स्क्वेअर पाहिजे, सो इथं मी या रेक्टँगल मुलियन स्क्वेअरला सिलेक्ट करेन. ओके, किंवा सर्क्युलर पाहिजे, सर्क्युलरला सिलेक्ट करेन, स्क्वेअर घेतला. परत बॉर्डर टाईप 1 कसा पाहिजे, बॉर्डर टाईप 2 कसा पाहिजे, हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथं काय करू शकता, ठेवू शकता. ओके, बॉर्डर टाईप मला समजा रेक्टँगल शेप मध्ये पाहिजे, सो मला बोथ बॉर्डर टाईप रेक्टँगल. परत इंटेरियर मी स्क्वेअर ठेवलं. बॉर्डर टाईप जी आहे ती ठेवली मी इथं रेक्टँगल. ठीक आहे, अप्लाय केलं आणि ओके केलं. बघा आली इथं ग्रिड, ग्रिड क्रिएट केला, मूल्यांस पण अप्लाय केला. ओके, ही झाली माझी कर्टन वॉल. पण कशी कर्टन वॉल, ही होती प्लेन कर्टन वॉल, तिच्यावरती ग्रिड असेल, मूल्यांस असेल मी स्वतः ऍड केले. ओके,
सेम. चला आता त्याच्याच मध्ये आता मी हे कर्टन वॉल यूज कुठे करू शकते ते पण सांगते. एकतर डोर दाखवायचे तुम्हाला, विंडोज दाखवायचे तुम्हाला, एखादा पोर्च तुम्ही प्रोव्हाइड केलाय, त्या पोर्च मध्ये तुम्हाला ग्लास दाखवायचा असेल, म्हणजे ऍज अ पॅरापेट वॉल म्हणून ग्लास वॉल क्रिएट करायची असेल, तेव्हा कर्टन वॉलचा यूज करू शकताय तुम्ही. ओके. प्लस तुम्हाला जर समजा स्लायडिंग डोअर्स असतील, स्लायडिंग विंडोज असतील, त्याच्यासाठी यूज करायचं असेल, तर त्याच्यासाठी पण तुम्ही काय करू शकता, या कर्टन वॉलचा यूज करू शकता. ओके, क्लिअर. आता नेक्स्ट कर्टन वॉल मध्येच नेक्स्ट टाईप आहे एक्सटर्नल ग्लेझिंग. एक्सटर्नल ग्लेझिंगची वॉल सिलेक्ट केली, इथं मी ड्रॉ केले. आता तुम्हाला इथं डिफरन्स काय दिसतोय ते सांगा. आपली जी कर्टन वॉल आहे आणि एक्सटर्नल ग्लेझिंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय दिसतोय. ही झाली कर्टन वॉल, इथं साईडला ड्रॉ. आणि ही झाली तुमची एक्सटर्नल ग्लेझिंग. डिफरन्स काय दिसतोय दोघांमध्ये बघा. काय दिसतोय, एक्सटर्नल ग्लेझिंग जी वॉल आहे ती तुम्हाला विथ ग्रिड दिसते, आणि जी कर्टन वॉल आहे ती आपली प्लेन वॉल आहे. ओके. आता विथ ग्रिड दिसते म्हणजे बाय डिफॉल्ट, सॉरी, बाय डिफॉल्ट याच्यावरती काय झालंय, ग्रिड क्रिएट झाले. ओके. मला इथं स्वतः क्रिएट करायची गरज आहे का इथं ग्रिड? नाही, तर मला मूल्यांक तेवढं क्रिएट करावे लागते. सो याच्यासाठी एक्सटर्नल, आता एक्सटर्नल ग्लेझिंग वरनं पण समजतं की याचा यूज मी कुठं करणार, कुठे करू शकता एक्सटर्नल ग्लेझिंग. तर तुम्ही बघितलं असेल, नंबर ऑफ टाइम्स जेव्हा आपण ग्लासचं ग्लेझिंग करतो एक्सटर्नल साईडला, त्या केसमध्ये काही काही असं बनवतात की एक ग्लास असतो, एक पोर्शन सॉलिड असतं, एक ग्लास असतो, एक पोर्शन सॉलिड असतं, म्हणजे चेक्स फॉर्म मध्ये ते क्रिएट करतात. सो तो तसा जर पोर्शन तुम्हाला एक्सटेरियरला क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही तिथं एक्सटर्नल ग्लेझिंग वाला कर्टन वॉलचा यूज करायचं. कसं आता ते पण सांगते. आता जे पॅनल दिसतोय, हा पर्टिक्युलरली पॅनल असेल किंवा हा हा तुम्हाला कसा दिसतोय, तर हा दिसतोय तुम्हाला ग्लास. सो तेच मला इथे सॉलिड मध्ये कन्वर्ट करायचं. तर मी कसं करेन, टॅप प्रेस करायचं कीबोर्डवरचं आणि त्या पॅनलला सिलेक्ट करायचं. केलं सिलेक्ट. ओके. फक्त त्या पर्टिक्युलरली तेवढ्याच पॅनलला सिलेक्ट करा. आता इथे बघा, प्रॉपर्टीज ब्राउझर मध्ये सिस्टीम पॅनल ग्लेज्ड असं दाखवतंय, राईट. मग मी इथं या वरती क्लिक करते, आणि यालाच इथं खाली बघा ड्रॅग केल्यावरती ऑप्शन दिसते सॉलिड. या सॉलिड वरती क्लिक केला म्हणजे थोडक्यात मी त्याची प्रॉपर्टी चेंज केली. आलं. सेम मला इथल्यासाठी करायचे, टॅप प्रेस करायचा कीबोर्डचा आणि त्या पोर्शन्सला सिलेक्ट. आता सिलेक्शनच्या वेळेस कधी कधी होल वॉल सिलेक्ट होती, सो इथं क्लिअरली सिलेक्ट करायचं. झाला तो पोर्शन इथं सिलेक्ट. ठीक आहे. पण मला हा पाहिजे आता, मी परत येते, टॅप प्रेस आणि इथं याला सिलेक्ट. ओके. परत प्रॉपर्टीज ब्राउझर मध्ये गेला, तो मला ऍज इट इज आता सॉलिड करायचं. सॉलिड ठेवलं बघा. आता हे ग्लास, हे ग्लास, परत इथं सॉलिड आलं. आता इथं परत सॉलिड करायचं, टॅप प्रेस, एवढ्याच पोर्शन्सला सिलेक्ट केलं. सिलेक्ट करताना ग्रिडच्या मदतीने इथं सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर इथं सिलेक्शन बाय इश्यू नाही. टॅप प्रेस करायचा आणि सिलेक्ट करायचं. झालं. याला परत एडिट टाईप मध्ये जा, इथं फक्त ऑब्जेक्ट प्रॉपर्टी चेंज करा, ग्लेज्ड टू सॉलिड. सो असं तुम्ही काय करू शकता, ग्लेज्ड सॉलिड, सॉलिड ग्लेज्ड असं इथं काय करू शकता, क्रिएट करू शकता. समजलं. हे झालं तुमचं एक्सटर्नल ग्लेझिंग वाली वॉल. आता स्टोर फ्रंटची वॉल क्रिएट करते. डिफरन्स पण तिघांचं लक्षात ठेवा. ही घेतली स्टोर फ्रंटची वॉल, आणि इथं मी ड्रॉ केली. आता बघा डिफरन्स, कर्टन वॉल, एक्सटर्नल ग्लेझिंग अँड स्टोर फ्रंट. काय डिफरन्स दिसतो या दोघी तिघांमध्ये. कर्टन वॉल म्हणजे प्लेन ग्लास वॉल, ज्याच्यावरती आपल्याला स्वतःला कर्टन ग्रिड आणि मूल्यांस अप्लाय करावे लागते. दुसरी आहे एक्सटर्नल ग्लेझिंग. एक्सटर्नल ग्लेझिंग वरती बाय डिफॉल्ट ग्रिड अप्लाय आहे, तिथं फक्त मूल्यांस अप्लाय करावे लागतात. थर्ड आहे तुमची स्टोर फ्रंट. स्टोर फ्रंटच्या वॉलवरती विथ ग्रिड आणि विथ मूल्यांस मला ती वॉल तिथे डिस्प्ले होईल. ठीक आहे. आता मी इथं झूम करते तर तुम्हाला इथं डिस्प्ले होते. ओके. विथ मूल्यांस, ग्रिड विदाउट ग्रिड तर मूल्यांचा अप्लाय नाही करू शकत आपण. ओके. सो या टाइप मध्ये तुम्ही स्टोर फ्रंट वॉलचा यूज करू. आता हे स्टोर फ्रंट वॉल कुठे यूज करणार, तर तुम्ही बघितलात मॉल्स मध्ये पण.
मॉलची जी एंट्रन्स असते स्टार्टिंगला ते पण पूर्ण ग्लास वालीच असते, किंवा आयटी सेक्टरचे पण बघू शकता, नंबर ऑफ कंपन्या जे असतात त्यांचं फ्रंट जे असतं ते पूर्ण ग्लासचं असतं. तर त्या केसमध्ये तुम्ही स्टोर फ्रंटचा यूज करू शकताय. ठीक आहे, समजलं. कर्टन वॉल, त्याच्यानंतर स्टोर फ्रंट आणि एक्सटर्नल ग्लेझिंग, तिन्ही वॉलचा डिफरन्स कळला, प्लस त्यांचा यूज कुठे करू शकतो हे पण समजलं. आता बघा, अजून एक गोष्ट दाखवली मी तुम्हाला. डिलीट करा. मी येते त्या फ्लोर प्लॅन्सला. आपण या वॉल जे आहेत त्या डिलीट केल्या. ठीक आहे, आता कर्टन वॉल मध्ये मला समजा कर्व मध्ये अप्लाय करायचं. सो प्लेन कर्टन वॉल जी आहे तिला मी इथं आर्क शेप मध्ये ड्रॉ केलं. बघ, आता ती वॉल तुम्हाला आर्क शेप मध्ये इथं दिसते का? नाही दिसत आहे. पण तीच जर मी एक्सटर्नल ग्लेझिंग असेल, स्टोर फ्रंट असेल, ती जर वॉल ड्रॉ केली, समजा एक्सटर्नल ग्लेझिंग मध्ये घेतली, तर ही कर्व शेप मध्ये दिसते. चल, स्टोर फ्रंट वाले पण वॉल कडे येऊया आपण. ही पण जर मी कर्व शेप मध्ये ड्रॉ केलं, तर ही पण तुम्हाला आहे त्या शेप मध्ये डिस्प्ले होईल, ज्या शेप मध्ये तुम्ही ड्रॉ. पण मग प्लेन कर्टन वॉलच का डिस्प्ले नाही होत आहे? दिसतंय का? ही एक्सटर्नल ग्लेझिंग आणि ही मुलियन्स वाली. पण ही कर्टन वॉल तर तुम्ही कर्व मध्ये ड्रॉ केलाय, पण इथं दिसताना ही स्ट्रेटच दिसते. मग ही कर्व मध्ये कधी दिसेल? जेव्हा तुम्ही याच्यावरती ग्रीड अप्लाय कराल. ओके, आता या ऑब्जेक्टला मी सिलेक्ट करते, या लाईन्सला. एडिट टाईप मध्ये जा. ओके, इथं तुम्हाला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसे ग्रीड होईल. सो व्हर्टिकल ग्रीड, फिक्स डिस्टन्स, आणि इथं डिस्टन्स टाकले मी, समजा 8 फीट. एंड अप्लाय केला आणि ओके केलं. बघा, तेव्हा आली ही कर्व शेप मध्ये. ओके, जी प्लेन वॉल आहे ती जर तुम्ही ड्रॉ केलाय कर्व आर्क शेप मध्ये, ओके, प्लेन कर्टन, तर तिला जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर शेप मध्ये घेऊन यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती ग्रीड अप्लाय करणं मस्ट आहे. समजलं? ही होती तुमची कर्टन वॉल, ज्याच्यामध्ये फर्स्ट कर्टन वॉल, एक्सटर्नल ग्लेझिंग आणि स्टोर फ्रंट या तिन्ही टाइप्स आपण इथं काय केलंय, बघितलेलं आहे. आता मला इथं बघायचे आहे ती म्हणजे रिव्हॉल्व आणि स्वीप, ह्या दोन कन्सेप्ट आहेत ज्या की आपल्याला कशामध्ये, वॉल्स मध्ये यूज होतात. आता इथे जर मी बघितलं, आता मला सांगा, आपण वॉल्स मध्ये इंटेरियर साईडला फ्लोरिंगच्या वरती स्कर्टिंग प्रोव्हाइड करतो, राईट? इंटेरियरला फ्लोरिंगच्या वरती स्कर्टिंग प्रोव्हाइड करतो. स्कर्टिंग कशासाठी करतो आपण? ओके, सांगा बरं. डॅम्प प्रूफिंग साठी करतो. कारण जेव्हा आपण फ्लोर वगैरे वॉश करत असेल तर ते वॉलवरती त्या पाणी जाऊ नये, किंवा तो वॉलचा पोर्शन तेवढा तुमचा काय होऊ नये, इफेक्टेड होऊ नये, त्याच्यासाठी अफेक्ट होऊ नये त्याचा वॉटरचा त्याच्यावरती, त्याच्यासाठी काय करू शकतोय तुम्ही, स्कर्टिंग प्रोव्हाइड करताय. ओके, मग जी स्कर्टिंग क्रिएट करणार आहे वॉलवरती त्यालाच आपण इथे आर्किटेक्चर्स मध्ये म्हणतो स्वीप क्रिएट करणं. आता स्वीप आपण दोन पद्धतीने इथं क्रिएट करतो आर्किटेक्चर्स मध्ये. एक तर सिलिंगची स्वीप असेल, आणि दुसरी असेल तुमची बॉटमची ऍज अ स्कर्टिंग असेल. सिलिंग सिलिंगला स्वीप कधी करतो, जेव्हा तुम्ही फिनिशिंग साठी कुठली डिझाईन क्रिएट करत असाल तर ती ऍज अ स्वीप तिथे क्रिएट करते. ठीक आहे, वेगवेगळ्या शेप्स मध्ये तुम्ही त्याला फिनिशिंग करू शकता. तर ती असेल. आता स्वीप असेल किंवा रिव्हॉल्व असेल, ते कसं क्रिएट करायचं? मी इथं घेतली एक नॉर्मल वॉल. ओके, ही माझी वॉल आहे. आता मी जर इथे बघितलं 3D व्ह्यू मध्ये, तर ही माझी नॉर्मल वॉल दिसते. आणि मला याच्या इंटेरियर साईडला इथं स्कर्टिंग प्रोव्हाइड करायची. तर त्याच्यासाठी वॉलच्या इथे ॲरो दिसतोय, त्या ॲरोवरती क्लिक करा. इथे ऑप्शन दिसते तुम्हाला, स्वीप आणि रिव्हॉल्व, रिवेल किंवा रिव्हॉल्व दोन्ही म्हणू शकता. हे दोन ऑप्शन्स इथे दिसत आहेत. सो मी इथे घेते पहिला स्वीप. आणि हे जे वॉल स्वीप आहे हे फक्त तुम्हाला कुठे कधी डिस्प्ले होईल, जेव्हा तुम्ही 3D मध्ये वर्क कराल त्याच केसमध्ये तुम्हाला ते डिस्प्ले होईल. जर तुम्ही 2D मध्ये बघाल तर तुम्हाला ऑप्शन तिथं ऍप्लिकेबल नाहीये किंवा तो ओपन नाहीये. ठीक आहे, सो 3D मध्ये आलात, इथं दोन ऑप्शन दिसतात, व्हर्टिकली पाहिजे की हॉरिझॉन्टली पाहिजे. मला पाहिजे हॉरिझॉन्टली.
ठीक आहे. चला आता इथं हॉरिझॉन्टली मी वॉल पासून डिस्टन्स वरती मार्क केलं. कॅन्सल करा, हा इथं क्रिएट झाला. ओके. मग याची थिकनेस, याचा शेप्स, हे तुम्हाला कसं पाहिजे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकता. ओके. किंवा मला याच्यात वेगवेगळे साईजेस पाहिजे तर ते पण करू शकता. सिलेक्ट करायचा, एडिट टाईप मध्ये या, डुप्लिकेट. ओके. आणि इथे बाय कॅटेगरी वरती जाऊन तुम्ही त्या स्वीपला मटेरियल पण अप्लाय करा. फर्स्ट मी इथे काय करते, मटेरियल अप्लाय करते. समजा मी स्वीपला एखादं मटेरियल अप्लाय केलं, चेरी. ठीक आहे. आणि इथं आला तुम्ही सब कॅटेगरी ऑफ वॉल वरती, तर इथून तुम्ही त्याचे वेगवेगळ्या चेहरे साईज जी आहे, हा प्रोफाईल वरती या. प्रोफाईल वरती तुम्ही बघा, 14 इंचेस वाईड, 16 इंचेस वाईड, 26 इंचेस वाईड, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. मग खाली अगेन तुम्हाला 8 इंचेस, 12 इंचेस, 5 इंचेस, 8 इंचेस वाईड केलं मी, अप्लाय केलं. किंवा 1 ब्रिक, 2 ब्रिक असे पण ऑप्शन दिसत आहेत. ओके, स्क्रोल करा. 1 ब्रिक अप्लाय, बघा चेंज दिसेल याच्यामध्ये. 2 ब्रिक करूत आपण अप्लाय. ओके. आणि तुम्ही ओके केला, साईज मध्ये चेंजेस दिसतात, राईट. असं तुम्ही काय करू शकता, इथं स्वीपचा यूज करू शकता. ओके. 1 ब्रिक, 2 ब्रिक असे वेगवेगळे प्रोफाईल पाहिजे असतील तर सिलेक्ट करा, एडिट टाईप मध्ये या, प्रोफाईल वरती क्लिक करा आणि इथून तुम्ही वेगवेगळे प्रोफाईल जे आहे ते यूज करू शकता. ठीक आहे. आता मी ठेवलं इथे समजा 8 इंचेस वाईड, अप्लाय केला आणि ओके केलं, तर हे बघा 8 इंचेस वाईड असं दिसतं. अशा टाईप मध्ये तुम्ही काय करू शकता, इथं जी आहे ती. आता हे कुठं करणार तुम्ही, स्वीपचा पोर्शन. स्वीप असं नाहीये की तुम्ही ऍज अ स्कर्टिंग म्हणूनच स्वीपचा यूज करू शकता, ऍज अ फिनिशिंग मटेरियल म्हणून पण तुम्ही याचा यूज करू शकता. क्लिअर आहे. जर समजा तुमच्या पोरच्या तिथं तर तुम्हाला रॅम्प टाईप क्रिएट करायचं आहे आणि त्या रॅम्प वरती तुम्हाला जर एक फिनिशिंग ऑब्जेक्ट असं पाहिजे असेल तरी तुम्ही तिथं स्वीपचा यूज काय करू शकता, क्रिएट करा, ज्याच्यामध्ये हे प्रोफाईल तुम्हाला इझी असेल. परत मी इथं प्रोफाईल चेंज करते, 3 ब्रिक ठेवलं, अप्लाय, ओके. तर हे बघा 3 ब्रिक इथं आलं. सो या टाईप मध्ये असं तुम्ही स्वीप क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता बॉटम पासून किती हाईट पर्यंत पाहिजे ती इथं हाईट तुम्ही डिफाईन करू शकता. समजा बॉटम पासून 6 इंचेस, सो 6 इंचेस अप्लाय केलं, ते बॉटम पासून 6 इंचेस वरती आलं. आणि हे मटेरियल. तर हे झालं माझं काय, स्वीपचा पोर्शन क्रिएट झाला. ठीक आहे. आता मला रिव्हॉल्व करायचे. रिव्हॉल्व म्हणजे काय, जर तुम्ही वॉलवरती वेगवेगळे पॅटर्न्स क्रिएट करताना बघितले आहेत किंवा क्रिएट करणं आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे. कसे, मी दाखवते, आता दाखवते तुम्हाला, एकच मिनिट स्क्रीनवरती. वॉल रिवॉल्व इंटेरियरला असेल, एक्सटेरियरला असेल, क्रिएट करताय. ठीक आहे. हा पोर्शन असेल किंवा बेसिक आपण टीव्ही युनिटच्या तिथं मोस्टली बघतोय. हे बघा, हे डिझाईन जे क्रिएट करतोय वॉलवरती, मग ती एक्सटेरियरला असू दे किंवा इंटेरियरला असू दे, इथं बघा ही दिसते. हा जो पोर्शन क्रिएट करतोय ते वॉल रिवॉल्व मध्ये करतोय. ठीक आहे. किंवा त्याला आपण वॉल रिवॉल्व असं म्हणतोय. हे बघा, या बेडच्या मागे पण हे क्रिएट केलं. सो हे वॉल रिवॉल्वचा पोर्शन असेल. यालाच रिव्हॉल्व असे म्हणतात. मग ते हॉरिझॉन्टली असू द्या किंवा व्हर्टिकली असू द्या, दोन्ही वे मध्ये तुम्ही इथे काय करू शकता, क्रिएट करू शकता टीव्ही युनिट. दिसतंय. सो हे असेल तुमचं वॉल रिव्हॉल्वचा पोर्शन. ठीक आहे. आता हे कसं क्रिएट करायचं, मग ते वॉलच्या एक्सटेरियरला करा किंवा इंटेरियरला करा. सो अगेन हे मी 3D मध्येच इथे अप्लाय करणार आहे वॉलच्या. सॉरी, फेस चेंज केला इथे मी. इथं गेलात वॉलवरती, इथं असेल रिवेल. रिवेल म्हणा, रिव्हॉल्व म्हणा, दोन्ही म्हणू शकते. इथं क्लिक केला. ठीक आहे. मग ते हॉरिझॉन्टल पाहिजे की व्हर्टिकल पाहिजे, दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. मला हॉरिझॉन्टल पाहिजे, सो मी इथं क्लिक केलं. परत तुम्ही स्पेसिंग तुमची किती पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग डिफाईन करू शकता. हे बघा, हे झालं तुमचं वॉल मध्येच क्रिएट. अगेन तुम्हाला अजून एक हवंय, परत वॉल रिव्हॉल्व वरती क्लिक करा, इथंच पर्टिक्युलर डिस्टन्स हे सेकंड.
इस्केप आलं. परत वॉल रिबॉल, थर्ड इथं, परत इस्केप, हे आलं इथं. सो अशी काहीतरी डिझाईन तुम्ही इथं क्रिएट केली, ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉल्समध्येच तो रिवॉल्वचा पोर्शन जो आहे तो क्रिएट झाला. आता याला जर तुम्हाला सेपरेट मटेरियल अप्लाय करायचं असेल तर ते तुम्ही इथं करू शकणार नाही, कारण हे वॉल वरतीच क्रिएट होते, वॉलमध्येच आहे ना. सो त्याच्यासाठी सेपरेट मटेरियल नाही क्रिएट होणार, जे मटेरियल तुम्हाला वॉल वरती देत आहे तेच तुम्हाला इथे रिवॉल्व. आता हे दिसतंय कसं तुम्हाला, हा स्पेस जरा जास्त झालाय, तर तुम्हाला कमी पाहिजे असेल रिवॉल्वची, हे बघ, ही जी साईज आहे रिवॉल्वची ही कमी पाहिजे, जास्त करायची तर ते तुम्ही करू शकता. याला सिलेक्ट करा, एडिट टाईप मध्ये या, इथं प्रोफाईल वरती क्लिक करा, वन ब्रिक, टू ब्रिक, थ्री ब्रिक असे तीन ऑप्शन बेस्ट आहे. सो वन ब्रिकला क्लिक केलं, अप्लाय केलं आणि ओके केलं, तर हे बघा साईज कमी झाली या टाईप मध्ये. असं तुम्ही आता हे हॉरिझॉन्टली केलं, तसंच व्हर्टिकली पण क्रिएट करू शकता. परत आले रिव्हॉल्व वरती, व्हर्टिकल क्लिक केलं आणि हे फर्स्ट, परत इस्केप, आला क्रिएट. आता हेच जर तुम्हाला होल वॉल वरती पाहिजे तर तुम्ही काय करणार, याला सिलेक्ट करून ची एक कमांड आहे आपल्याकडे, त्या ॲरेनी काय करू शकता तुम्ही, होल वॉल वरती अप्लाय सिलेक्ट केलं, याला इथं दिसतंय ॲरेला क्लिक करा, इथं ॲरेच्या कमांडला, इथं ऑप्शन दिसतील तुम्हाला ॲरेमध्ये. मूव टू लास्ट वरती क्लिक करायचं, कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंट म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये, आणि याला पिक करायचं इथून, आणि स्टार्टला लास्टला तुम्हाला कुठंपर्यंत डिफाईन करायचे ते आहे तिथं डिफाईन केला, आणि मध्ये नंबर्स टाकायचा. आता किती नंबर्स पाहिजेत मध्ये, मला समजा इथं टाकले मी 20, किंवा मी 24 टाक, एंटर. तेवढे तुम्हाला रिवॉर्ड्स इथे आलेले दिसते हे बघा. या टाईप म्हणजे तुम्ही असं रिवॉल्व जे आहे ते क्रिएट करू शकता. ओके, रिवॉल्व म्हणा या रिव्हॉल्व म्हणा एकच आहे. तर हे एक्सटर्नलला इंटेरियरला दोन्ही साईडला करू शकताय. पण जे कर्टन्स आहे, कर्टन, सॉरी, आपण त्याला जे म्हणतो स्वीप जी आहे, ओके, ज्याला स्कर्टिंग म्हणतो, ते आपण फक्त इंटेरियरला प्रोव्हाइड करतो. ओके, समजलं. तर इथं आपला वॉलचा जो पोर्शन आहे किंवा वॉलचा जो चॅप्टर आहे तो कव्हर होतो, ज्याच्यामध्ये आपण बघितलं बेसिक वॉल, त्याची थिकनेस कसं चेंज करायची, त्याचे लोकेशनच्या अकॉर्डिंग ते कसं ड्रॉ करायचं, त्याच्यावरती मटेरियल्स कसं अप्लाय करायचं ते बघितलं. ओके, त्याच्यानंतर कोर वॉल काय असती, स्टॅकलर वॉल काय असतं ते बघितलं. ओके, देन आपण बघितला इथं परत कर्टन वॉलचे वेगवेगळे टाईप, कर्टन वॉल असेल, स्टॅकलर वॉल असेल, त्याच्यानंतर सॉरी, कर्टन वॉल, स्टोर फ्रंट, एक्सटर्नल ग्लेजिंग, हे कर्टन वॉलचे प्रकार बघितले, वॉल स्वीप बघितला आणि वॉल रिव्हॉल्व, हे तिन्ही ऑप्शन्स मी बघितले. ओके, आता प्रश्न असा आहे की जेव्हा मी वॉल स्वीप असेल, वॉल रिव्हॉल्व असेल, आफ्टर वॉल कन्स्ट्रक्शन मी तिथे ऍड करते. पण मला समजा जेव्हा मी वॉल घेतली आहे, त्या वॉलची थिकनेस डिफाईन केलंय, त्या वॉलवरती काहीतरी मटेरियल्स पण डिफाईन केले, त्याच केसमध्ये मला त्याच्यावरती स्वीप आणि रिव्हॉल्व पाहिजे, आणि देन मी काय करणार आहे, इथं ड्रॉ करणार आहे. तर ते कसं करणार, तर ते पण तुम्ही करू शकताय. ठीक आहे, समजा आता मी एखादी वॉल घेते, ओके, हीच वॉल आहे, इथे एडिट टाईप मध्ये यायचं. आला, पहिला मी डुप्लिकेट करते, ओके वरती येते, ओके, आणि इथे एडिट वरती आहे. एडिट वरती आल्यावर मी पहिला प्रिव्ह्यू घेते, प्रिव्ह्यू घेतला. आता इथं प्रिव्ह्यू घेतल्यावरती इथं खाली बघा ऑप्शन दिसतात तुम्हाला, स्वीप आणि रिव्हेल दोन्ही ऑप्शन दिसतात, पण हे डिसेबल आहेत का आता सध्या. ओके, म्हणजे डिसेबल आहे ते, तुम्हाला इथं वर्क करू शकते का याच्या मदतीने, नाही करू शकत. मग कधी होणार, जेव्हा प्रिव्ह्यूचा व्ह्यू आहे तो मी इथं घेणार आहे सेक्शन्स, तेव्हा बघा स्वीप आणि रिव्हेल हे दोन्ही इथं तुमचे ओपन झालेले आहेत. आता मला स्वीप वरती क्लिक करायचे, सो स्वीप वरती या, एक प्रोफाईल, लोड प्रोफाईल केलं. ओके, पहिला ऍड करू, ऍड केला, मग डिफॉल्ट मध्ये कुठलं प्रोफाईल पाहिजे ते प्रोफाईल घ्यायचं, टू ब्रिक्सचा, त्याच्यावरती काय मटेरियल पाहिजे तर ते मटेरियल्स तुम्ही इथून अप्लाय करू शकता. ओके, मग बेस पासून किती डिस्टन्स वरती पाहिजे ते डिस्टन्स टाका, समजा 6 इंच. ओके, मग ते तुम्हाला ओरिएंटेशन कसं पाहिजे, परपेंडिक्युलर. ओके, सरफेसच्या परपेंडिक्युलरच असणार आहे. कुठल्या साईडला पाहिजे, इंटेरियरला, ते इंटेरियर साईड ठेवली. ऑफसेट म्हणजे वॉल पासून समथिंग डिस्टन्स वरती पाहिजे असेल तर ऑफसेट, आपण वॉल पासून समथिंग डिस्टन्स वरती ठेवतो का, नाही. सो इथे ऑफसेट वगैरे टाकायची गरज नाहीये. सो मी इथे करते अप्लाय आणि ओके. तर हे बघा, हे अप्लाय झालं इथं,
इंटरियर साईडला. ठीक आहे, ही साईड इंटरियर आहे, ही साईड एक्सटेरियर. आता रिवेल वरती पण, सो रिवेल वरती क्लिक केलं इथं, परत ऍड प्रोफाईल केलं. ओके, आता तुम्हाला किती किती पाहिजे तेवढे तुम्ही इथे ऍड करू शकता आणि इथं डिस्टन्स ऍड करू शकता. समजा मी डिस्टन्स टाकले तर 6 इंचेस पहिलं, परत एक ऍड केलं, सॉरी डिलीट झालं. ऍड प्रोफाईल घ्या इथं 1 ब्रिकचं किंवा 2 ब्रिक. डिस्टन्स फर्स्ट असेल 6 इंचेस. ओके, परत एक ऍड करते सेकंड, त्याच्यामध्ये पण प्रोफाईल 2 ब्रिक्स सेमच, आणि हा असेल 12 इंचेस. ओके, म्हणजे 1 फीट. बेस पासून टाकते मी, फ्रॉम बेस. जर तुम्हाला फ्रॉम टॉप पाहिजे असेल तर टॉप पासून करू. परत एक प्रोफाईल ऍड केलं मी तर थर्ड, 2 ब्रिक्स, आणि इथे ठेवलं 1 फीट 6 इंचेस, म्हणजे मी 6 6 इंचेसच्या गॅपने इथे ड्रॉ कर. ठीक आहे, फ्रॉम टॉप. एक्सटेरियर साईडलाच पाहिजेत, अजून पाहिजे असे 2 3 प्रोफाईल इथे ऍड केले. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे प्रोफाईल्स इथे तुम्ही क्रिएट करू शकता. ही असेल 2 फीट वरती, ही असेल 2 फीट 6 इंचेस. ओके, अप्लाय, ऍड, ओके केलं. बघा हे झाले क्रिएट, इथं दिसतंय 6 6 इंचेसचाच गॅप दिसतात, त्याच्यामुळे असं झालं. जर समजा तुम्हाला तो गॅप वाढवायचा आहे तर रिव्हॉल्वरती या, फर्स्ट इथून चेंज करा 1 फीट, सेकंड 2 फीटला देते, थर्ड 3 फीट, फोर्थ जो आहे 5 फीट. ओके, आणि मी अप्लाय, ओके. बघा 1 1 फीटच्या गॅप मिळाले, आणि याला मी करते आता इथं ओके, अप्लाय, ओके, आणि ही बॉल इथं मी ड्रॉ. बघा इंटरियरला स्कर्टिंग आली. ओके, आणि एक्सटेरियरला इथं माझा रिवॉल्वचा जो पोर्शन आहे तो आहे. दिसतोय. सो या टाईप असं तुम्ही काय करू शकताय, वॉल रिवेल आणि वॉल स्वीप या दोन्हीचा पण यूज करू शकताय. फक्त वॉल स्वीप ही इंटेरियर साईडला असणार आहे, मग ती बॉटम असेल टॉप असेल दोन्ही साईडला तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. वॉल रिवॉल्व, वॉलवरती काहीतरी डिझाईन क्रिएट करताय, मग ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही वेळी आणि एक्सटेरियर इंटेरियर दोन्ही साईडला तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट करू शकता. समजलंय, याच्यात काय डाऊट्स आहे तुम्हाला? वॉल स्वीप असेल, वॉल रिवॉल्व असेल, आणि कर्टन वॉल्स असतील. ओके, या सगळ्या टाइप्स असतील इथं बघितलेले. आता मला बघायचे ते मॉडिफाय पॅनल बघूया आपण. ओके, मॉडिफाय पॅनल वरती मी इथे क्लिक करते. मला युजफुल आहे मॉडिफाय पॅनल. वॉल कम्प्लीट झाल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टला मला मॉडिफाय करायचं असेल तर तिथे यूज होतं. आता मॉडिफाय पॅनल मध्ये मोस्ट ऑफ कमांड सेम आहे, जसं आपण ऑटोकॅड मध्ये यूज केले सेम तसंच इथं पण यूज करणार आहे. ठीक आहे, आता मला इथं जेव्हा मॉडिफाय पॅनल मध्ये वेगवेगळे ऑप्शन दिसतात, अलाइन दिसतंय, ऑफसेट दिसतोय, इथं मिरर आहे, स्टिल्ट आहे. आता हे सगळे कुठे यूज होणार आहेत आणि कसं? अलाइन असेल तर समजा मी अलाइन करते, आता अलाइन कशासाठी यूज होतं ते पण सांगते तुम्हाला. तेच आहे. एखादी वॉल इथं मी ड्रॉ केली, ही वॉल आहे. ओके, या वॉलवरच्याच साईडला मी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला. आता फॉर एक्झाम्पल दाखव. ओके, ही स्टेअर केस आहे, ही इथं मी ड्रॉ केली, आणि ही स्टेअर केस जी आहे ती मला या वॉलच्या फेसला किंवा या फेसला अलाइन झाली पाहिजे. अलाइन होणं म्हणजे काय, या फेसच्या बरोबर येणं. ठीक आहे, तर मी काय करेल, इथं मॉडिफाय वरती गेले, अलाइन किंवा एल त्याची शॉर्ट की आहे ती पण यूज करू. अलाइन वरती क्लिक केलं, ज्या फेसला करायचे पहिला तो फेस. ओके, आणि कुठला दुसऱ्या सेकंड ऑब्जेक्टचा फेस सिलेक्ट केला, झाली ती अलाइन त्या फेसच्या अकॉर्डिंग. ओके, किंवा समजा मी काय केलं, इथं 2 वॉल्स क्रिएट केला 3D व्ह्यू मध्ये. ही वॉल आहे, याच वॉलला मी सिलेक्ट केलं. आपण इथून काय करूया, कॉपी करूया. कंट्रोल C केलं, परत कंट्रोल V करते. कुठं, इथे कुठेतरी टॉपला ठेव. ठीक आहे, आता टॉपला केले, पण मला काय करायचे, हा बॉटम फेस या फेसला अलाइन करायचा. अलाइन म्हणजे सेम प्लेन मध्ये येणार आहे, तर मला ते अलाइन करायचे, कारण हे फेस बघा आता तुमचे अलाइन आहेत का, नाही आहेत. किंवा हा फेस अलाइन करायचे, तर तुम्ही सिलेक्ट करा. फर्स्ट ज्या फेसला अलाइन करायचे तो फेस सिलेक्ट करायचा,
म्हणजे हा केला मी. सेकंड, कुठल्या ऑब्जेक्टचा फेस अलाइन करायचे त्या ऑब्जेक्टच्या फेसला याला केला सेकंड वन. तर तो तुमचा अलाइन झालेला दिसेल. सो या टाइप मध्ये तुम्ही अलाइनचा पोर्शन, अलाइन म्हणजे सेम प्लेनला घेऊन येणं थोडक्यात. ठीक आहे, तर त्याच्यासाठी अलाइनची काम. इथं आहे मिरर. आता मिरर मध्ये दोन वेगळे ऑप्शन दिसतील, पिक पॉइंट आहे आणि पिक ऍक्सेस आहे आणि दुसरी ड्रॉ ऍक्सेस. ड्रॉ ऍक्सेस आणि पिक ऍक्सेसचा कुठे यूज होतो समजा, अजून एक वॉल मी इथे क्रिएट. ओके, आणि मला काय करायचंय, ही स्टेअरकेस असेल किंवा इथला एखादा कंपोनंट, हा कंपोनंट इथं काहीतरी मी ऍड केला. हा कंपोनंट मला इथं मिरर करायचा. ठीक आहे, इथं. पण इथं मिरर करताना मला इथं कुठली ऍक्सेस वगैरे डिस्प्ले होते का स्क्रीनवरती? नाही. तर मी त्या केसमध्ये मी काय करेन, इथे मॉडिफाय मध्ये आल्यानंतर फर्स्ट कुठली ड्रॉ ऍक्सेसला म्हणजे डीएम ला सिलेक्ट करेन. सो डीएम एंटर करू, डीएम क्लिक करा आणि इथून तुम्ही काय करू शकता, ऍक्सेस जी आहे पहिला ऑब्जेक्टला सिलेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं, डीएम केला आणि इथून ऍक्सेस जी आहे ती ड्रॉ करा. झाली. त्या ऍक्सेसच्या अकॉर्डिंग तो तिथं मिरर झाला, जसं AutoCAD मध्ये करतो त्याच. पिक ऍक्सेस म्हणजे आता समजा हा ऑब्जेक्ट आहे आणि ही ऍक्सेस याच्या पलीकडे, याच्या या साईडला जेवढ्या डिस्टन्स वरती सेम त्या साईडला पाहिजे. सो काय करेन, दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार, पीपी, पिक पॉइंट, सॉरी सॉरी, प्रॉपर्टीज पॅनल इथून हाईड झालं. व्ह्यू मध्ये या, युजर इंटरफेस, प्रॉपर्टीज आलं. ठीक आहे, जर प्रॉपर्टीज पॅनल इथून गायब झाला तर राईट बटन क्लिक करून पण तुम्ही इथं प्रॉपर्टीज वरती क्लिक करून घेऊन येऊ शकता. आणि प्रोजेक्ट ब्राउझरसाठी इथं ब्राउझर दिले. ओके, चला आता या दोन्ही ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि इथं आहे तुमचं दुसरा सेकंड एम एम. एम एम म्हणजे पिक ऍक्सेस. मी या ऍक्सेसच्या म्हणजे वॉलच्या सेंटर लाईन ऍज अ ऍक्सेस लाईन कसं आणि क्लिक केलं, झाला मी. जर तुमच्याकडे ऍक्सेस आहे तर तुम्ही विथ द रेफरन्स ऑफ ऍक्सेस लाईन तिथं मिरर करू शकता, किंवा तुम्ही नसेल तर स्वतः ड्रॉ करू शकता. तर हे झाले मिररचे. ऑफसेट म्हणजे पर्टिक्युलरली आता समजा ही वॉल एका समथिंग डिस्टन्स वरती पाहिजे तुम्हाला, तर तिचा ऑफसेट देणं असेल त्याच्यासाठी ऑफसेटची यूज करू शकता. OF त्याची शॉर्टकी आहे. सो OF करा तुम्ही कीबोर्ड वरती. OF ऑफसेट आला, ऑब्जेक्टला सिलेक्ट आणि मग किती डिस्टन्स वरती त्याचा ऑफसेट पाहिजे. ओके, या ऑब्जेक्टला मी पहिला सिलेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर ऑफसेट वरती क्लिक आणि इथं ऑफसेट टाकायचं. किती डिस्टन्स वरती पाहिजे तुम्हाला, समजा पाहिजे 3 फीट वर. 3 फीट एंटर केलं. ओके, कुठल्या साईडला, आता वॉल्स वरती क्लिक करून तुम्हाला लाईन दिसते ती एक्सटेन्शन लाईन ब्लू मार्क मध्ये, तिच्यावरती क्लिक करायचं. टॉपला पाहिजे बॉटम, टॉपला पाहिजे त्या लाईनला सिलेक्ट, बॉटम साईडला पाहिजे सिलेक्ट. सो असं तुम्ही ऑब्जेक्ट देऊन काय करू शकता, एकाच ऑब्जेक्ट नंबर ऑफ वेळेस तिथे यूज करू शकता. समजलं, ही झाली ऑफसेटची कमांड. आता मूव असेल, कॉपी असेल, रोटेट असेल, हे तर मला माहिती आहे. ऑब्जेक्टला सिलेक्ट करणं, त्याच्या नंबर ऑफ कॉपीज करायचे असेल, कॉपीची कमांड यूज करणं, त्याला एका पोझिशन पासून दुसरीकडे मूव्ह करायचे असेल तर मूव्ह. कसं करणार, सिलेक्ट, मूव्हला सिलेक्ट केलं आणि इथून याला या टाइप मध्ये मूव्ह. यालाच रोटेट करायचे, सिलेक्ट RO किंवा इथून डायरेक्टली कमांड घ्या आणि इथं रोटेट. रोटेट करताना तुम्ही अँगल पण इथे डिफाईन करू शकता. क्लिअर आहे. कॉपी, सिलेक्ट, परत याच्या कॉपी, या टाइप मध्ये तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, आता नेक्स्ट जी कमांड आहे ती आहे इथं स्प्लिट. स्प्लिट म्हणजे काय, तर सेपरेट करणं, पार्ट मध्ये कट करणं म्हणजे स्प्लिट. ओके, आता मला समजा एखादी कंटिन्युअस वॉल आहे किंवा एखादा क्वेश्चन्स आहे तुमच्याकडे. ही जी वॉल आहे, 3D व्ह्यू मध्ये या, म्हणजे समजा कुठली पण आता ही वॉल आहे, या वॉलच्या मला मिडल पासन खाली वेगळा कलर पाहिजे आणि टॉपला वेगळा कलर पाहिजे. तर हा असा क्वेश्चन आहे, तर तुम्ही कसं करणार. आता तुम्ही, आपल्याला तर माहिती आहे की आपण एका फेसवरती होल फेसला किंवा होल ऑब्जेक्टला सेम कलर टाकतोय. दोन वेगळे कलर द्यायचे असतील तर कसं करणार. इथं मी जर सिलेक्ट केलं तर होल ऑब्जेक्टच सिलेक्ट होतो, त्याचा खालचा पार्ट वेगळा वरचा पार्ट वेगळा असं काही सिलेक्ट होतोय का, नाही होत आहे, राईट.
मग कसं करणार आपण इथे? की कलर कसं देणार त्या वॉल्सला, बॉटमच्या पोर्शन्सला वेगळा आणि टॉपला वेगळा, असं कसं देणार तुम्ही? तर त्याच्यासाठी कसं करायचं, ते मी पहिला फ्लोर प्लॅन्सला इथून घेते बेसिक वॉल, ही अप्लाय म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, दोन वेगळे कलर पाहिजे, बॉटमला वेगळं टॉपला वेगळं. इथं घ्यायचं स्पिल्ट. आता मॉडिफाय पॅनल मध्ये स्पिल्ट वरती या आणि ह्या पेन्सिलच्या मदतीने हॉरिझॉन्टली फक्त आता ती लाईन आली, ब्लॅक पोर्शन मध्ये क्लिक करा. झालं. आता बघा, स्पिल्ट केलं म्हणजे ही फक्त सेपरेट केली, याच्यावरून तुम्हाला कळणार आहे काही सेपरेट झाल्या म्हणून. बघा आता ही झाली वेगळी आणि ही झाली वेगळी. याच्यामध्ये गॅप वगैरे काय क्रिएट केलाय का त्यांनी? नाही केला. ती ऍज इट इज आहे, फक्त एक तुम्हाला लाईन दिसेल ब्लॅक वाली या टाईप मध्ये. मग हिला असे वेगवेगळे करा आणि देन तुम्ही पीटीच्या मदतीने दोन वेगळे मटेरियल्स त्याच्यावरती आपल्या आला. बघा, बॉटम वेगळा आणि टॉप, असं तुम्ही स्पिल्ट करू. आता स्पिल्ट विथ गॅप ठेवायचं आहे मला, तर ती पण ऑप्शन्स आहे. म्हणजे मला दोन वॉल स्पिल्ट पण म्हणजे वॉल स्पिल्ट पण करायचे आणि मध्ये गॅप पण ठेवायचे. हे कधी ठेवतो आपण? तर बघा, कंपाऊंड वॉलला तुम्ही बघितलं असेल, आपण समथिंग डिस्टन्स वरती म्हणजे नियर अबाउट काहीतरी 12 फीट वरती आपण एक एक्सटेन्शन गॅप सोडतो कंपाऊंड वॉलमध्ये. ठीक आहे. कशासाठी? तर विंडचा इफेक्ट जेव्हा होतो वॉलवरती, तर तो इफेक्ट वॉलवरती होऊ नये म्हणून आपण एक्सटेन्शन प्रोव्हाइड, गॅप प्रोव्हाइड करतो कंपाऊंड वॉल्स मध्ये आफ्टर 12 फीटला. सो तो जो तसा गॅप जर क्रिएट करायचा असेल वॉलमध्ये, तर तुम्ही इथं स्पिल्ट विथ गॅपला क्रिएट. ओके, सिलेक्ट केलं स्पिल्ट विथ गॅप. या वॉलला सिलेक्ट करा, आता हे वर्टिकल पाहिजे, वरती करायचं केला. आणि इथे बघा, आता ही स्पिल्ट पण झाली आणि या दोन वॉल मध्ये गॅप पण आला. ओके, फक्त स्पिल्ट म्हणजे तिला काय करणार? कट करणार. आणि स्पिल्ट विथ गॅप म्हणजे कट पण करणार आणि दोघांमध्ये गॅप पण ठेवणार. आता क्वेश्चन असा असेल की मॅम हा गॅप जर मला वाढवायचा असेल, कमी करायचा असेल, तर कसं करणार? तर तुम्ही तो करू पण शकता. सिलेक्ट करा या वॉल्सला. ओके, इथे गॅपचा पोर्शन दिसतोय, या गॅप वरती तुम्ही डायमेन्शन जे आहे ते वाढवू शकताय तुमचे. त्याला अनलॉक करा पहिला. अनलॉक आणि हा गॅप तुम्ही वाढवा या टाईप. ठीक आहे, असं तुम्ही इथे गॅप जो आहे तो वाढवू शकता. क्लिअर आहे? सो हे झाले मॉडिफाय पॅनल मध्ये ज्या न्यू कमांड्स होत्या आपल्या. स्पिल्ट असेल, स्पिल्ट तर गॅप बघितला, अलाइन बघितला, ऑफसेट, मिरर कसं करायचं, मूव असेल, कॉपी, रोटेट. ओके, आता आहे ट्रिम अँड एक्सटेंडचा ऑप्शन. ट्रिम अँड एक्सटेंड कुठे यूज करतो? समजा आता बघा, एक ऑब्जेक्ट इथं केलाय, असं काहीतरी ड्रॉ केलं. ठीक आहे, आता ड्रॉ केलं म्हणजे मला काय करायचंय, हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो ट्रिम पण करायचा आणि ही वॉल इथपर्यंत एक्सटेंड पण करायची. ठीक आहे, तर मी जर कॅड मध्ये बघितलं तर दोन वेगळ्या कमांड होत्या, ट्रिम वेगळी कमांड होती आणि एक्सटेंड वेगळी कमांड होती, राईट? पण मला इथं काय करायचे, दोघांना पण एकत्रच करायचंय. सो त्याच्यासाठी तुम्ही इथं काय करू शकता, ट्रिम अँड एक्सटेंडचा यूज करू शकता. इथं दिसतंय ट्रिम अँड एक्सटेंड, याच्यावरती क्लिक केलं. ठीक आहे, या वॉल्सला आणि जो पोर्शन पाहिजे तुम्हाला त्याला सिलेक्ट करायचा. जर मी याला सिलेक्ट केला तर तुमचा हा पोर्शन ट्रिम होईल. त्यामुळे मला हे पाहिजे. केलं म्हणजे एक्सटेंड पण झाली ती वॉल आणि ती ट्रिम पण झाली. ठीक आहे, सो हे झालं ट्रिम अँड एक्सटेंडचा. परत समजा ही वॉल तुम्हाला करायची, सिलेक्ट केलं, ही वॉल आणि ही वॉल झाली. आता इथली वॉल जी आहे ती ट्रिम झाली या टाईपने. जो पोर्शन पाहिजे तो सिलेक्ट करा, बाकीचा तुमचा ट्रिम होईल. आणि एक्सटेंड व्हायचं असेल तर ती एक्सटेंड पण करेल बाय डिफॉल्ट. बघा आता. झाली एक्सटेंड या टाईप. ओके, हेच वेगवेगळे ऑप्शन आहे सिंगल आणि जर मल्टिपल एक्सटेंड वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी. ओके, एखादा ऑब्जेक्ट डिलीट करायचा असेल, सिलेक्ट आणि इथं क्रॉस मार्क आहे, याच्यामध्ये तुम्ही डिलीट करा. ठीक आहे, तर याच्यासाठी पिन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून मूव्ह करायचं नसेल तर तो तुम्ही त्याला पिन करून ठेवू शकता, म्हणजेच लॉक करून ठेवू शकता. हे झालं पिन, आणि त्याला अनलॉक करायचं असेल अनपिन. हे दोन्ही ऑप्शन्स. ॲरे आहे. ॲरे म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टच्या नंबर ऑफ कॉपीज क्रिएट करायचे असतील तर तुम्ही ॲरेची कमांड जी आहे ती यूज करू शकता. जसं मी तुम्हाला आता दाखवलं. ओके, हा एक टेबल आहे.
ओके, या टेबलला सिलेक्ट केलं, ॲरोवरती क्लिक करा. इथं तुम्ही करताना फर्स्ट इथं असणार आहे तुमचं लिनियर ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला जर हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली करायचं असेल तर लिनियरली, जर तुम्हाला अलॉंग एका वरती करायचं असेल तर इथं असेल तुमचं रेडियन. ओके, या दोन टाईपनी करू शकता. त्याच्यानंतर इथं सेकंड ऑप्शन असेल तुमचा मूव टू लास्टला क्लिक करायचं आणि कन्सिडर क्लिक. ठीक आहे, लिनियर ठेवलं, या ऑब्जेक्टला इथं लास्ट वरती क्लिक केलं आणि लास्ट पिक करायचं आणि किती डिस्टन्स वरती पाहिजे इथं प्लेस. आणि मधले नंबर्स नंबर्स इथं टाकायचं नाही, इथं टाकायचं. इथं दिलं मी 20 एंटर. हे झाले आरे, असे 20. ओके, या टाईप मध्ये तुम्ही ची कमांड यूज करू शकता. क्लिअर झालं? मॉडीफाय पॅनल मधल्या ज्या इम्पॉर्टंट होत्या त्या कमांड्स आपण इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्याच बघितल्या, फक्त हे जे आहेत कॉपी वगैरे ते आपण कॅड मध्ये पण बघितले, त्यामुळे याचं तुम्हाला एवढं हार्ड असं नाही जाणार. ठीक आहे, नवीन ह्याच्यातल्या ज्या होत्या त्या आपण बघितल्या. समजलं? सो आजच्या सेशन्स मध्ये आपण मॉडिफाय पॅनल, वॉल रिवॉल्व, वॉल स्वीप आणि कर्टन वॉल एवढा पोर्शन्स कव्हर केलेला आहे. नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण एक प्लॅन बनवूया. मग त्याच्यामध्ये तुमचं फ्लोरिंग अप्लाय असेल, मटेरियल्स अप्लाय असेल त्या वॉलला वेगवेगळे, तर त्याच्यावरती आपण बघणार आहे. ठीक आहे, जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकताय, तुमचे डाऊट्स काय असतील तर. ओके, आणि नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण प्लॅनच ड्रॉ करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्लॅन्स वरती समजेल. ओके, कसा प्लॅन ड्रॉ करायचा, त्याच्यावरची मटेरियल अप्लाय कसं करायचं, फ्लोर कसं क्रिएट करायचं, कंपोनंट कसे ऍड करायचे, ते वेगवेगळा पार्ट आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये करू. ओके, तर आपण इथं आजचं सेशन स्टॉप करू. थँक्यू.